धनंजय मुंडे यांनी पक्षाच्या अधिवेशनाकडे पाठ फिरवली आहे। धनंजय मुंडे हे अधिवेशनाला उपस्थित राहणार नाहीत असं कळतंय। धनंजय मुंडे हे यांच्या कार्यालयाची माहिती मुंडे यांच्या कार्यालयाने ही माहिती दिली आहे। शिर्डीत आज राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन पार पडतंय। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुंडे आणि भुजबळ उपस्थित राहणार असल्याची माहिती दिलेली होती। मात्र धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून ते येणार नसल्याची माहिती मिळतेय। तर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या अधिवेशनाकडे पाठ फिरवलेली आहे। शिर्डीमध्ये आज पुढील 2 दिवस राष्ट्रवादीचं अधिवेशन पार पडतंय आणि या अधिवेशनाला धनंजय मुंडे उपस्थित राहतील अशी माहिती स्वतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली होती। मात्र आता धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून यावर उत्तर देण्यात आलेलं आहे। धनंजय मुंडे हे आजच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार नाहीयेत। धनंजय मुंडे यांच्यावर वाल्मिक कराड याच्यावरून अनेक आरोप करण्यात आलेले होते, टीका करण्यात आलेल्या होत्या। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आलेली होती आणि याच सगळ्या संदर्भातली आपण अपडेट घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडनं। सीमा, धनंजय मुंडे यांनी या अधिवेशनाकडे पाठ फिरवलेली आहे। स्वतः प्रदेशाध्यक्षांनी सांगितलेलं होतं की ते उपस्थित राहतील, मात्र आता आयत्या वेळेस हा बदल करण्यात आलेला आहे, ते उपस्थित राहणार नाहीयेत। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर बीड प्रकरण तापल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ही जोर धरू लागलेली होती आणि अजूनही त्यांचा राजीनामा का घेतला नाही असे अनेक प्रश्न सत्ताधारी पक्षातले काही जे नेते आहेत ते अप्रत्यक्षपणे विचारत आहेत, तर विरोधक हे थेटपणे अजित पवार यांना हा प्रश्न जो आहे तो विचारत आहे। 2 दिवस शिर्डी येथे पक्षाचं शिबिर, महत्त्वाचं शिबिर पार पडणार आहे। कालपर्यंत खरं तर काल सुनील तटकरे यांनी सांगितलेलं होतं की छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे दोन्ही नेते आमच्या पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहतील, भाषण करतील। मी स्वतः त्यांच्याशी याबाबत चर्चा केलेली आहे। मात्र आज धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून जी माहिती मिळते त्यानुसार त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे पक्षाच्या शिबिराला धनंजय मुंडे हे येणार नाही अशी त्यांच्या कार्यालयामार्फत अशी माहिती जी आहे ती मिळते। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे हे पक्षामध्ये त्यांच्या संदर्भात ज्या काही वक्तव्य त्यासोबत ज्या काही मागण्या केल्या जात होत्या त्यानंतर पक्षाची नक्की काय भूमिका, अजित पवारांची नक्की काय भूमिका असं म्हटलं जात होतं। कुठेतरी अशी चर्चा होती की शिबिरामध्ये धनंजय मुंडे यांच्या संदर्भात पक्षाकडनं बोललं जाईल असं म्हटलं जात होतं। मात्र आता धनंजय मुंडे यांनी स्वतः शिबिराकडे पाठ फिरवलेली आहे। छगन भुजबळ हे पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहतील, मात्र धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार नसल्याची माहिती जी आहे ती मिळते।